सदलगा येथे विद्यासागर महाराज संयम सुवर्ण दीक्षा महोत्सव उत्साहात पार पडला। महोत्सवानिमित्त गावातील प्रमुख मार्गावरून सद्भावना रॅली काढण्यात आली। सदलगा येथे संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांचा 50वा दीक्षा सुवर्ण संयम महोत्सव अभूतपूर्व मिरवणुकीने उत्साहात पार पडला। मिरवणुकीमध्ये 1 लाखांवर श्रावक श्राविकांनी उपस्थिती दर्शविली होती। विविध झांज पथक, ढोल ताशा पथक, महिला झांज पथक, विविध नृत्याविष्कार, लेझिम, बँड, नगारा, विविध देखाव्यांसह बालचमू आणि आबालवृद्धांच्या हजारोंच्या संख्येत शांती सद्भावना रॅली काढण्यात आली। तब्बल 5 तास चाललेल्या मिरवणुकीमध्ये आचार्य मुनी महाराजांचा जयघोष करण्यात आला। आचार्य श्रींचे जन्मस्थळ कल्याणोदय तीर्थ शांतीनाथ जैन मंदिरापासून संयम शांती सद्भावना रॅलीस सुरुवात करण्यात आली। मिरवणुकीत महिला झांज पथकांचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले। मिरवणुकीमध्ये विविध सामाजिक संदेश देणारे फलकही झळकत होते। रॅलीमध्ये ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। रॅलीमध्ये कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा व अन्य राज्यातून श्रावक श्राविका उपस्थित होत्या। गणेश मंदिराजवळ आचार्य विद्यासागर महाद्वार संयम कीर्ती महोत्सव स्तंभाचे उद्घाटन विविध मुनी महाराज व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। खासदार प्रकाश हुक्केरींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सद्भावना रॅलीत सहभागी होऊन सदिच्छा दिल्या। सदलगा हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमामध्ये दीक्षा महोत्सव पार पडला। यावेळी अनेक मुनी महाराजांचे प्रवचन झाले। महोत्सव काळात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आचार्य विद्यासागरजी महाराजांची चर्या आणि त्यांची मुनी दीक्षा जे 50 वर्ष किती संयमानं आणि आपला आत्मकल्याणासाठी त्यांनी केलेलं परिश्रम आज जगामध्ये त्यांचं नाव इतकं नावलौकिक झालेलं आहे कशासाठी? त्यांचं चारित्र्य जे आहे त्या चारित्र्यासाठी आणि त्यांची जी चर्या आहे मुनिचर्या आहे त्या मुनिचर्येसाठी आज पुऱ्या जैन समाजाचं नाही हिंदुस्थानातील सर्व जो शाखार आहे त्याचा मान उंचावेल असं त्यांनी कार्य केलेलं आहे। गोरक्षा असो, भारत संस्कृती असो, इंडिया नाही भारत हा त्यांचा नारा। आचार्यश्रींचं हे मूळ जन्मगाव जे भोज, शमनेवाडी, सदलगा, बेडकेहाळ हा जो परिसर आहे चिकोडी तालुका बेळगाव जिल्हा हा संत भूमींचा परिसर आहे आणि ह्या भूमीमध्ये जन्मलेले हे आचार्य विद्याश्री महाराजांचं आता कसं वाटतंय तुम्हाला? इथं आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला? हा जो कार्यक्रम आहे हा उत्स्फूर्तपणे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या मनानं हा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला है। आचार्य श्री का कार्यक्रम देखने के लिए मैं स्पेशली इधर आया हूं और हमारा सौभाग्य है कि हम आज ये जो फेस्टिवल जैसा माहौल है यहाँ पे भाग ले पा रहे हैं, क्योंकि पंचम काल में अगर कोई भगवान हम देख सकते हैं वो आचार्य विद्यासागर मुनि महाराज जी है और उनके शांति, उनके तप, उनके तपस्या अपना मानव कुल के लिए एक मार्गदर्शी है। और यहाँ का माहौल देखते हुए तो लगता है कि पंचम काल में भी समोशरण का रचना हुआ है और जो भी मुनि महाराज है आचार्य श्री के संग के सब एक तीर्थंकर के रूप में हम लोगों को मार्गदर्शन कर रहे हैं। हम लोगों को उनका आशीर्वाद मिल रहा है और अहिंसा के मार्ग में उनका जो वचन है उनके मार्ग में हम लोग चलेंगे। आचार्य श्री का पथ पे चल के अपना धर्म का नाम ऊंचा करेंगे, अहिंसा का मार्ग को ये करेंगे।